आखाती देशातील युद्धाची झळ भारतापर्यंत पोहोचली असून ग्रामीण भागांमध्ये देखील याचा फटका सर्वसामान्य जनतेला सोसावा लागत आहे। सलग 12 दिवस सुरू असलेल्या या युद्धामुळे राज्यात गॅसचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे। रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी व्यावसायिकांना गॅसचा तुटवडा असल्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी नाराजगी व्यक्त करत हॉटेल बंद करण्याची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। रायगड जिल्ह्यात महाड, माणगाव, पोलादपूर, रोहा येथील हॉटेल व्यावसायिकांना गॅस सिलेंडर न मिळाल्यामुळे हॉटेल बंद करण्याची वेळ आली असून शासनानं यावरती काहीतरी उपाययोजना उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे। महासागर न्यूजकरिता निलेश लोखंडे, महाड। आमच्या बिरवाडी शहरामध्ये एक 20-25 वर्षाला हॉटेल व्यवसाय चालू आहे। तर शासनाने आता आम्हाला गॅस देणार नाही असे आम्हाला सांगितलेलं आहे। जर का आम्हाला गॅस भेटला नाही तर आमचं हॉटेल बंद करण्याच्या आता याच्यावर आलेलं आहे। तर शासनाने याच्यावर आम्हाला काहीतरी मार्ग काढून द्यावा आणि आमचे लवकरात लवकर जो काही आमचा बंद करण्याचा मार्ग आहे तो बंद करावा आणि आमच्यासाठी गॅस उपलब्ध करावा। नाहीतर 1-2 दिवसात आमचे हॉटेल्स लाईन तर पूर्ण बंद होतील आमच्या इथले। आणि अमेरिका इराणचं जे काही युद्ध आहे त्यातनं पण काहीतरी मार्गावरून आम्हाला गॅस ट्रेनने अवेलेबल करून आमचा व्यवसाय जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवावा, नाहीतर मग आमची 2 दिवसानंतर हॉटेल लाईन पूर्ण बंदच होईल। बंद करणं आहे, दुसरा पर्याय नाही। महाराष्ट्र सरकारने जे निर्णय घेतले ते चुकीचे आहे। इराण आणि अमेरिका युद्ध चालू आहे, त्यामुळे सगळं हॉटेल्सवाल्यांचे सगळे गॅस सिलेंडर ऑनलाईन टोटल बंद केलेले आहेत। याचा शासनाने त्वरित निर्णय घ्यावा। मग हॉटेलवाले व्यवसायाला काय करणार? त्यांचे असणारे कामगार, त्यांना जरा पगार ते कुठून आम्ही देणार? हॉटेल गॅसच नाही मिळाला आम्ही काय करणार? हे शासनाने याची दखल घ्यावी ही आमची विनंती आहे।